सब इमोशनल हो गए, सब इमोशनल हो गए। ए धा लागले धा ए जय जवान आला। नाता आहे तर नातं खराब करण्यासाठी राजकारण केलंय, पण सरनाईक साहब का दिल बडा है। जय जवान यशस्वी तर लावलेला आहे। स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। सो एक टी शर्ट बघून तुम्हाला माहिती पडलंच असेल मी कुठे चाललोय। मी चाललोय जय जवान गोविंदा पथकाबरोबर त्यांचा विश्व विक्रम बघायला 10 थरांचा। ऑलरेडी त्यांच्याकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे, बट त्यांनी ते यावर्षी 10 थर नक्कीच लावणार हे मला खात्री आहे। आणि मी एक सांगतो तुम्हाला, मी जय जवान गोविंदा पथकाचा खूप मोठा फॅन आहे। म्हणजे लहानपणापासून, मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून मला दहीहंडीचा खूप वेड आहे। आणि तेव्हापासून एक माझगाव आणि जय जवान गोविंदा पथक हे खूप मोठे नाव आहे दहीहंडीमध्ये। सो जय जवान आपल्या जोगेश्वरीमध्येच आहे आणि मी सुद्धा जोगेश्वरीचाच आहे। सो त्यामुळे मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे। आणि मला असं कुठे लहानपणी पीसी किंवा असं सायबरमध्ये जाऊन मला पीसी वगैरे भेटले तर मी सगळ्यात आधी यूट्यूबवरती जाऊन जय जवान टाकायचो आणि त्यांची दहीहंडी पूर्ण बघायचो। सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे। मी त्यांच्याबरोबर फर्स्ट टाइम चाललोय। सो लेट सी, आय होप त्यांचे 10 थर लागतील आणि ते विश्वविक्रम करतील। लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला आवडेल। तो मित्रांनो आता आम्ही निघालोय आणि आम्हाला मित्र आहे रवी, हा थरात आहे। ही कुठली प्लेस आहे? माझी सरदार सिटीमध्ये जी प्लेस आहे। आणि आता आम्ही चाललोय जय जवानच्या मैदानात। आधी तुम्हाला सगळं दाखवतो कशी त्यांच्या मंदिरात पूजा वगैरे होते, काय कसं करतात, म्हणजे कशी स्टार्टिंग करतात ते सगळं तुम्हाला दाखवतो। लास्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ। सो इथे त्यांचं मैदान आहे, इथे प्रॅक्टिस होते आणि हे मंदिर आहे। या मंदिरात पूर्ण ट्रॉफीज आहेत। हे बजरंगबलीचं मंदिर आहे, हे पूर्ण ट्रॉफीज आहेत। हे गेल्या वर्षी चिंतामणीला लोकांनी थर लावलेले 9 थर, त्याची ट्रॉफी आहे। आणि ते पूर्ण मंदिर आहे, तुम्ही बघू शकता बजरंगबलीचं। इथे पण पूर्ण ट्रॉफी आहेत। हे आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, जे यांना 2012 मध्ये भेटलं होतं। आता न्यूजवाले वगैरे पण सगळे आलेले आहेत। इकडे न्यूजवाले आले, त्यासाठी शूट चालू आहे। हे मानाची हंडी फोडत आहे एरियामधली, त्यांच्यामध्ये जिथे ते लोक प्रॅक्टिस करतात। हे मानाची हंडी फोडणार आणि निघणार। हे जय जवानचे कोच आहेत, इंटरव्ह्यू चालू आहे ABP माझा बरोबर, तुम्हाला माहितीच असेल संदीप ढवळे दादा।
चाललोय, पहिलीच ट्राय आहे दादर हिंदू कॉलनी. तो आता सगळेच निघालो, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. तर तिकडे कितीची ट्राय लावू? तिकडे आपली पहिली 9ची ट्राय लागेल. पहिलीच 9ची ट्राय आहे. सध्या 10ची ट्राय तर आता नाही लावणार. बघू काय अपडेट असेल मी तुम्हाला देतो. आता इथे बँड्रा रिक्लेमेशनला सगळे थांबले आहेत. इथून लेफ्ट मारून आता आम्ही दादरला जाणार आहे. ॲक्च्युली सगळे आले नाही आहेत, अर्धे लोक बाकी आहे, अर्धे पूर्ण बाईक. तुम्ही बाईकचा घोळका बघू शकता, एवढे बाईक्स आहेत. मी पहिल्यांदा एकटे आलो आहे, तर बाईकचा घोळका बघू शकता तुम्ही. आणि ट्रक, बस, पर्सनल कार्स वगैरे सगळे येत आहेत. उभं राहायला पाहिजे भाई. अडकला 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 आहे. आईचा गावा सोडलं नाही त्याला, पण सोडलं नाही. पण गेले आता, गेले आता, गेले. परत राहील उभी, राहील उभी. अरे राहील उभी. हा फिर पटकन. या विश्व विक्रमाकरता बसायला आल्या आमच्या संस्थेमार्फत आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय. संपूर्ण जय जवान गोविंद पथकाचं आम्ही आमच्या पसंतीदार या संस्थेमार्फत आणि आपले नाट्य खासदार श्री अनिल देसाई सर यांच्या वतीने आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि लाख लाख अभिनंदन. आमचं असं ठरलं आहे की आम्ही जिथे पण बाईक लावू तिथे येऊन थांबायचं आहे. कारण इथे आता आम्ही हा बोर्ड लावलेला बोर्ड आहे, हा बोर्डच्या खाली आम्ही गाडी लावलेली आणि आम्ही ठरवलेलं जिथे गाडी लावणार तिथे आम्ही येऊन भेटणार. कारण एवढी पब्लिक आहे बघा, बापरे बाप, एवढा रश आहे आणि एवढी ट्रॅफिक झाले तर काय समजणार नाही. म्हणून आम्ही असं ठरवलं जिथे बाईक लावणार तिथे येऊन थांबायचं. आता दादरला आम्ही 9 थर लावले. 9 थर उतरताना थोडासा बॅलन्स हे झाला, कारण ते पाठीमागे जे एकाला लावलं होतं ना ह्याच्यासाठी सपोर्टसाठी, त्याच्यामुळे टोळ गेला पाठी. आणि आता आम्ही चाललोय घाटकोपर अमृतनगरला. तो बघूया तिथे कितीची ट्राय लावत आहेत. मला आधी वाटलेलं की इथे आरामात मला आधी वाटलेलं की इथे 10ची ट्राय लावतील, कारण ते लोक स्टेजवर बोलत होते की विश्वविक्रम. आणि हा पण माझ्याबरोबर नव्हता, तो मला माहीत नव्हतं. बट कडक 9 लावले पहिलीच ट्राय. काय नाही होतं, थोडा पाऊस होता म्हणून. बट गिजेनी पण कडक उचलले 4-1चे. बघूया आता अमृतनगरला किती लावतात. आपली बस आहे, कमीत कमी 5-6 बस आहेत. ही वाटतं लेडीज बस आहे आणि सगळे पोरं बघू शकता तुम्ही. इथे पूर्ण क्राऊड बघा, पूर्ण रस्त्यावरती फक्त जय जवानचाच क्राऊड आहे. एवढी पोरं आहेत आणि पाठीमागे पण आहेत. हे बघा
अजून पोरं बस वगैरे सगळे यांचे बाकी आहेत. अरे टोटल पोरं किती आहेत आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये? 2000 तरी असतील. 2000 पोरं. इमॅजिन करू शकता 2000. आज स्पोर्ट्स बघा तुम्ही कसा आहे, 2000 पोरांचा. म्हणजे एवढं सगळं हँडल करायला कसं हँडल करत असतील. आपण आपला पाठीमागे मित्र आहे जितू, त्याला मला माहीतच नाही भाई. जय जवानचा क्रेज आहे भाई. दुसरे गोविंदा पथकवाले वेंडी हे दादा मला पण घे असं सगळे. आणि तो 9 थरांचा करार किंवा 10 थर देखील असू शकतात. तो करार पाहण्यासाठी सर्व जनतेला, सर्व गोविंदा पंचांना विनंती आहे. सब इमोशनल हो गए.
क्रेज है भाई, जय जवान का क्रेज है। Well done, well done. पूर्ण बंद करून टाकलाय, पूर्ण रस्ता बंद करून टाकलाय, एवढे क्राऊड झालाय। या गण्या त्यांनी 3 इक्के म्हणजे गिजेच्या वरती 3 इक्के उचलले, तो पाठीमागे पडला, बट एकदम असे त्यांनी ट्राय उचलले, खूप कडक ट्राय उचलले आणि आमचा गणेश उचलणारा 1 नंबर गणेश अभिनंदन अभिनंदन दादा। बघितलंच का लावले 10 व्हिडिओ कॉल कडक कडक पाठी संदीप ढवळे सर आहे, पण होता या ट्राय मध्ये, सीडी मध्ये होता, सरदार सीडी मध्ये। वेल डन गाइस, क्रेज बघा क्रेज, हके यस चला ना भाऊ। सो मित्रांनो, फायनली 10 थर लावलेत आणि विश्वविक्रम केलाय। आणि मला माहित नाही, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, मी तर थरत पण नाही आणि मी प्रॅक्टिस वगैरेला पण जात नाही, बट खूप लहानपणापासून माझा फेवरेट गोविंदा पथक कुठला आहे तो जय जवान गोविंदा पथक। आणि मी लहानपणापासून फक्त याच गोविंदा पथकला ओळखतो आणि आमच्या जोगेश्वरीचा आहे, 1 मिनिट ॲम्ब्युलन्स आणते। आणि मी लहानपणापासून या गोविंदा पथकाचा खूप मोठा फॅन आहे, म्हणून मला असं मनापासून वाटत होतं की ह्यांचे 10 तर सगळ्यात पहिला लागू दे, पण शेवटी ते लागले। थोडस ते हुक लावले त्याच्या टॉपरला, त्याच्यामुळे तो बॅलन्स थोडा गेला, काय नाही, पण कडक 10 थर लाव। पण आता पुढे पण शायद 10 थरच लावणार आहे, कारण आम्ही कोचची वार्ता केली आहे ना, रवी कोच बोललाय की 10 थरच लावणार आहे पुढे पण 10 थर लावून आम्हाला उतरवायचे। जो जोश आलेला ना भेंडी, खरं बघितला जोश काय कडक, सगळे रडले, ऑलमोस्ट रडले, सगळे इमोशनल झाले, कारण एवढ्या वर्षापासून ते स्वप्न होतं 10 थराचं, ते विश्वविक्रम केलाय, सिरियसली आहे टॉप। मित्रांनो, जय जवान एवढे फेमस आहेत ना, आता आम्ही ह्या रोडनी जात होतो आणि काय गोविंदा पथक इथे थांबले होते, सो त्यांनी वाटतं युट्यूबवरती की कुठेतरी बघितलं की त्यांनी 10 थर लावले, सगळेजण व्हिडिओ आणि फोटो करून हाय करतात आम्हाला,
एकदम भारी फिलिंग, मला तर एकदम भारी फिलिंग येते का. मी तर धरात पण नाही, पण एक तो फील येतोय. कोणतरी नेता जातोय, कारण पूर्ण हा रोड बंद केलाय बघा, पूर्ण खाली गेलाय. आणि हे बघा एवढा सारा VIP गाड्या येत आहेत. एकनाथ शिंदे किंवा कोणतरी मोठा मिनिस्टर कोणतरी असणार आहे. हा मे बी कोणतरी CM किंवा डेप्युटी CM असणार. कोण गेला? देवेंद्र फडणवीस आहे. अरे जाऊ द्या बघा, यांना बोलतात, यांच्यासाठी पूर्ण थांबवलंय. हा नाचा. ढंढन ए 10 लागले 10. जय जवान. पण आता आपण पण जाऊया भांडुपला पण 10ची ट्राय मारायचे. बघूया 10ची ट्राय लावून उतरवतो की नाही. आता लावली तर आहे, तर ही पण लावणार सक्सेसफुली, फक्त उतरवायची आता. जय जवानचे दर्शक वर्ग कृपा करून त्याने आतमध्ये यायचं आहे. ओके, स्टेजच्या समोर यायचं. स्टेजच्या उजव्या बाजूला जे जय जवान गोविंद पथकाचे गोविंद आहेत त्यांनी भाई म्हणे त्यांनी, तुम्ही त्या स्टेजच्या साईडला बघा, त्या साईडला प्रेक्षकांनी अर्ध इकडे या. आवाज नको. सायलेन्स प्लीज. त्वरित बाजूला व्हा. सर्वांनी त्वरित मागे व्हायचं. फर्स्ट एडची सुविधा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची. पुन्हा एकदा थर लावण्यासाठी सज्ज. प्लीज शांतता. सायलेन्स. सायलेन्स. सायलेन्स प्लीज. इतर गोविंद पथकांनी सहकार्य करावं. कोणीही गैरवर्तन करू नये. सायलेन्स प्लीज. सायलेन्स. 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 शांतता राखायची. खर उतरू द्यायचे. शांतता. 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 थर उतरू द्यायचे आहेत. थर उतरू द्यायचे. त्यानंतर आपण जल्लोष करूच. आता आम्ही हायवेच्या बाजूला सर्व्हिस रोडला थांबलोय. तुम्ही फक्त जय जवानचा क्राऊड बघा. पूर्ण सर्व्हिस रोड स्टार्ट टू इथपर्यंत पूर्ण एंड पूर्ण इथेच फक्त जय जवानच्या पोरांनीच भरलाय.
आहे मेन ट्राय इथे लागलेच पाहिजे 10 काही करून प्रताप सरनाईक चौक आणि इथे फक्त लावायचे नाही, फक्त लावून उतरवायचे पण आहेत. आवाज करू नका, विनंती, आवाज करू नका तुम्ही. आवाज नको, शांत शांत शांत. हरकत नाही, सावकाश, हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही, सावकाश. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. शेवटचा क्षण म्हणजे फोटो फिनिश जे आपण म्हणतो तसं काहीच स्वरूप बघायला. सावकाश सावकाश सावकाश, काही हरकत नाही, सावकाश. आपण चांगले प्रयत्न केलेले आहेत. आपण पुन्हा एकदा बघू, ऐका, एकदा पुन्हा पाहूया. बघा, शेवटी हा माझा गोविंदा पथक आहे, जय जवान गोविंदा पथक. तुम्ही एकदा फक्त बघा, माझी इच्छा आहे. संदीप परत लावणार आहेस का? एकदा परत झूम करा आणि पॉज करा तिथे. दोनदा चेक केले, दोनदा की 10 लागलेत की नाही प्रॉपर, बट ती जस्ट उठली आणि पडले. आणि फक्त वरती जेव्हा जाईल तेव्हा पॉज करा, म्हणजे आपल्याला तो अंदाज येईल. स्लो मोशन मध्ये मोशन करा, स्लो मोशन करा. 9 आपण टोनीला जाहीर करायला सांगू. बघा, थोडा कन्फ्युजन जरी झाला असेल तरी हा मंडळ माझा आहे. माझ्यावर तुम्ही लोकांनी आरोप केलेला नाही. ऐका, तुम्ही लोकांनी आरोप माझ्यावर केलेला नाही. लोकांनी सरनाईक परिवार आणि जय जवानचं जे नातं आहे ते नातं खराब करण्यासाठी राजकारण केलंय. पण सरनाईक साहब का दिल बडा है. जय जवान यशस्वी 10 तर लावलेला आहे. जय जवान, जय जवान, जय जवान गोविंदा पथक. आपण या वर्षापासून यायला पाहिजे. आपण जय जवान किती थर रचले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण एक मला सांगा, जय जवान, एक सांगा, हा मैदान कोणाचा आहे? तुम्ही हक्काने सांगा. हा मैदान कोणाचा आहे? आणि ह्या मैदानावरच इतिहास तुम्ही घडवू शकता. ह्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या आणि खूप खूप शुभेच्छा. आणि सुलक्षाला माझ्याकडे पाठवा.
शुभेच्छा. जय जवान गोविंद पतंग पुढे व्हायला पाहिजे असे नेहमीच आमच्या तुमच्यासाठी शुभेच्छा आहेत. कितीही लोकांवर Govinda, boleh? Aquí pertengah Fandi, Frema, kita ki Bruja, Frenda Singh, boleh? Masa, Masaila, ya usah. Tiga, suami. I'm taking pictures. या थँक्यू. टी शर्ट मी चेंज केले, माझी जय जवानची चांगली जर्सी मी त्याला मला दिली आणि एक कॉटनची जर्सी घेतले. आज नाही पण ठीक आहे, त्याला पाहिजे होती मी एक्सचेंज केली. रिंग बनवा, रिंग साईडने रिंग बनवा, साईडने रिंग बनवा आणि आपलं सगळं पब्लिक आतमध्ये होऊ दे. रिंग बनवा. आवाज नको. शांत बसा, शांत बसा. शांत बसा, शांत बसा. शेवटची 10 सेकंद आहेत फक्त. सो मित्रांनो, हे दुसरं दिवस आहे आणि मी दुसऱ्या दिवशी शूट करतोय. ॲक्च्युली काल माझा मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झालेला आणि पाऊस पण एवढा होता की चार्जिंग स्लॉटमध्ये माझा पाणी गेलेला आणि चार्ज पण नव्हता आणि पूर्ण जास्त शूट पण करायला नाही भेटलं. अविनाश जाधवची लास्ट शूट केली त्याच्यानंतर लगेच डेट झालं फोन. आणि ही टी शर्ट तुम्हाला माहिती असेल स्पेनवाल्यांची आहे. त्यांना आपली टी शर्ट पाहिजे होती जय जवानची, तर मी त्यांना दिली आणि त्यांची घेतली. बट ठीक आहे, एक मेमरीज म्हणून चांगली आहे टी शर्ट. मॅरेक्स ते लोक पण खूप फेमस आहेत. त्यांच्या देशात नसेल मे बी फेमस, बट आपल्या इंडियामध्ये खूप फेमस आहेत ते लोक. आणि माझा घसा बसलाय, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल मी कसा ओरडत होतो, कारण मी खूप जास्त खुश होतो. फायनली जय जवानचे 10 थर लागले. मी एवढा खुश होतो ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि आय होप तुम्हाला पण ब्लॉग तेवढाच जास्त आवडले असेल, तुम्ही तेवढंच जास्त ब्लॉगमध्ये मला एन्जॉय केला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.